महिना मोठ्या परिश्रमाच्या लाभासह धनसंचयाचा. धनुराशीच्या मंडळींनो, तुम्हाला कधी असं वाटतं का आपण इतकं प्रामाणिक आहोत, सरळ मार्गी आहोत, तरी आपल्या आयुष्यात उशिरा गोष्टी का जुळतात? फेब्रुवारी 2026 हाच तो महिना आहे ज्यात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होणार आहे. या काळात उशीर नाही तर तयारी सुरू होईल. धनुरास म्हणजे मोठं स्वप्न पाहणारी, रस्त्यावर सत्यावर प्रेम करणारी आणि आयुष्याकडे तत्वज्ञानाने पाहणारी रास होय. तुम्ही अडचणीत देखील प्रश्न विचारता की मी यातून काय शिकू शकतो. धनुराशीने लक्षात घ्यावं की तुमचं नशीब झोपलेलं नसतं, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतं. तुम्ही मार्ग कधीच चुकत किंवा हरवत नाही, तर तुम्ही नवीन मार्ग शोधत असता. दिशा योग्य असेल तर अंतर आपोआप कमी होतं. चालत राहा, मार्ग स्वतःच तयार होईल. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण फेब्रुवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. या महिन्यात तुमच्यासाठी यशाचं सूत्र एकच आहे, ते म्हणजे शिस्त आणि योग्य दिशा होय. कारण तुमचे राशी स्वामी सप्तम स्थानात निर्बली अवस्थेत विराजमान आहेत. मात्र त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने तुम्हाला सकारात्मक प्रभाव निश्चितच प्राप्त होतील. तुमच्याकडे कल्पना आहे, उत्साह आहे, ज्ञान देखील आहे. या महिन्यात तुम्ही नियोजन आणि सातत्य जोडणार आहात. साहजिकच तुमच्या व्यक्तिमत्वावर त्याचा अत्यंत सकारात्मक प्रभाव घडून येईल, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी हा काळ उत्तम म्हणता येईल. या काळात तुमचं उत्पन्न स्थिर राहील. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे असतील तर हळूहळू मार्ग मोकळा होईल. अचानक खर्च देखील निर्माण होऊ शकतात, मात्र त्यांना घाबरू नका, कारण तुमच्या धनस्थानात अनेक ग्रह विराजमान आहेत. विशेषतः शुक्र, रवी, मंगळ, बुध या ग्रहांचा प्रवास तुमच्या धनस्थानातून सुरू आहे. तुम्ही पैशांच्या बाबतीत जे निर्णय घेतात ते भावनेतून घेत नाही तर बुद्धीतून घेतात. कुटुंबात संवाद वाढेल. वाणीमध्ये संयम ठेवा. घरामध्ये पाहुण्यांची आवक जावक वाढेल. सत्य बोला, पण वेळ पाहून बोला, हा सल्ला देण्यात येत आहे. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुम्हाला विशेष परिश्रम करावे लागू शकतात. परिश्रम जास्त होतील आणि परिणाम त्या तुलनेत उशिराने मिळतील. मात्र केलेले परिश्रम हे कधीही वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्यांची फळं नक्कीच मिळतात, हे लक्षात घ्या. धार्मिक, शैक्षणिक प्रवासाचे योग आहेत. दीर्घकालीन नियोजनासाठी हा महिना अत्यंत उत्तम राहील. या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या. धनु राशीच्या जातकांसाठी एक छोटासा प्रश्न: या महिन्यात कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही सर्वाधिक परिश्रम घेत आहात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुम्ही घरातील उत्तर पूर्व दिशा सदैव स्वच्छ ठेवायला हवी. वाहन खरेदीसाठी महिन्यातील दुसरा पंधरवडा उत्तम राहील. त्यामुळे जे जातक नवीन वाहन घेऊ इच्छित आहेत त्यांनी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे. आईचा भावनिक आधार महत्त्वाचा असल्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. शिक्षण, संतती, प्रेम या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल. कारण या काळात तुमचे पंचमेश उच्चीचे आहेत. स्पर्धा परीक्षा, संशोधन, उच्च शिक्षणासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. या काळात तुमची एकाग्रता वाढणार आहे, ज्यामुळे साहजिकच तुम्ही अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकणार आहात. प्रामाणिक संवादामुळे तुमची नाती मजबूत होतील. तुम्ही केवळ इगो टाळायला हवा. संततीकडून आनंददायक बातमी प्राप्त होईल. त्यांच्या शिक्षणाच्या संबंधित निर्णय महत्त्वाचे ठरतील. विवाह इच्छुकांसाठी या काळात प्रस्ताव येणार आहे.
मात्र विवाह हा संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नका. योग्य वेळ ओळखा. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला असता जोडीदारासोबत तत्वज्ञान, अध्यात्म यावर सखोल चर्चा होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. या वेळेचा सदुपयोग करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता गुडघे आणि कंबर यांची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. तुम्ही जर आधी कर्ज घेतलेलं असेल तर ते हळूहळू कमी होईल. शत्रू स्वतःहून माघार घेतील म्हणून त्यांची चिंता करू नये. स्पर्धेत तुमचं ज्ञान हेच तुमचं शस्त्र ठरेल. त्याचा योग्य उपयोग केला तर तुम्हाला स्पर्धेत जिंकण्याची संधी प्राप्त होऊ शकते. या काळाचा लाभ घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे धनु राशीचे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढणार आहेत. नोकरीत बदल करण्याचा तुम्ही विचार केला असेल तर त्या दृष्टीने तयारी करायला हरकत नाही. ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टिंग व्यवसायात तुम्हाला फायदा होऊ शकतो. महाभारतात अर्जुन जसा एका लक्ष्यावर केंद्रित असतो तसंच धनुरास आपलं संपूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित करून कार्य करत असते. लक्ष विचलित झालं तर बाण वाकडा जातो. त्यामुळे धनुराशीने अगोदर लक्ष ठरवावं आणि मग कार्य करावं. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला आध्यात्मिक समाधान प्राप्त होणार आहे. जुन्या मित्रांसोबत संपर्क तयार होईल. योग्य वेळी आरोग्याची तपासणी करून घेणं उत्तम ठरेल. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता धनुराशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे पंचमेश असलेले मंगळदेव धनस्थानात उच्चीचे झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे भाग्येश देखील धनस्थानात आहे, ज्यामुळे धनप्राप्तीचे, धनसंचयाचे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. असे शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी आहेत आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता धनु जातक या महिन्यात अत्यंत उत्तम व नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करतील. विविध क्षेत्रामध्ये तुम्ही आघाडी घेणार आहात. त्यासाठी प्रचंड परिश्रम करणार आहात, ज्यामुळे साहजिकच यशाच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता धनु राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक राहील. कारण तुमचे लाभेश स्वतः धनस्थानात विराजमान आहेत. त्यामुळे साहजिकच या काळात तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होईल. सोबतच धनसंचय होताना देखील दिसून येत आहे. या काळात तुमच्या छोट्या छोट्या इच्छांची पूर्तता होऊ शकते. मोठ्या स्वप्नांची सुरुवात देखील होऊ शकते. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. एक धनु राशीचा प्रवासी वाट चुकतो. आकाशाकडे पाहतो आणि त्याला दिशा सापडते. संकट येतील, परंतु तुम्हाला मार्ग नक्कीच सापडेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता धनु जातकांवर प्रवासावर, शिक्षणावर, आरोग्यावर मोठा खर्च होणार आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून ठेवावे. अयोग्य ठिकाणी शक्यतोवर खर्च करू नये. ग्रंथ खरेदीवर किंवा नवीन अभ्यासावर देखील तुमचा खर्च होऊ शकतो. म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या. धनु राशीच्या जातकांनो, तुम्ही नशीब शोधत नाही तर नशीब तुमच्यासोबत चर्चा करतं. आपलं चॅनल केवळ राशी भविष्य सांगत नाही, तर येथून तुमच्या आयुष्याला दिशा मिळू शकते. त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. हे सर्व मुख्यतः चंद्रग्रहाच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात धनु जातकांसाठी 4, 14 आणि 23 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करा. तसंच 2, 12 आणि 21 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने आपल्या ग्रंथांमध्ये थेट प्रभाव करणारे उपाय दिलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं.
त्या दृष्टीने रामायण आपल्या सर्वांना माहिती आहे. याच रामायणामधून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी तुम्हाला राशीनुसार देत आहे. धनु राशीच्या दृष्टीने धर्म, ज्ञान आणि ध्येय ही तुमची बलस्थानं आहेत. तुमच्यासाठी रामायणात एक छान चौपाई आहे, रामही केवल प्रेम पियारा. सोप्या भाषेत अर्थ सांगायचं झाल्यास ज्ञानाला श्रद्धेची जोड असायला हवी. गुरुवारी रामायणाचं श्रवण करा, गुरूंचा सन्मान करा, अतिउत्साहात कुठलाही निर्णय घेऊ नका. तसंच गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण द्या. या उपायामुळे तुमचं भाग्य उजळेल, प्रगतीचे मार्ग खुले होतील. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास धनु राशीच्या जातकांसाठी रेड जेस्पेर हे ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त राहील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. याशिवाय राशी वेगळी असू शकते, राम नाम सगळ्यांसाठी समान आहे. राम नाम कधीच बदलत नाही. सर्व राशींसाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्री रामाय नमः. रामनाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो, ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक असा उपाय आहे. कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. रामनामाचा जप तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपण्याच्या आधी 11, 21 किंवा 108 वेळा करा. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून नक्की करा. फेब्रुवारी 2026 हा धनु जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हरर ज्योतिष, घरघर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.